शीतल्स क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आज शिकणार आहोत सुंदर आणि नाजूक कट पाईप आरीवर्क डिझाईन। हे छोटेसे पण खूपच खास काम आहे जे कोणत्याही साडीला, ब्लाऊजला किंवा कुर्त्याला खास आकर्षण देते। चला तर एक एक डिझाईन आपण अगदी बेसिक पासून शिकूया। तुमचं लक्ष असेल तर अगदी सुरेख डिझाईन्स तयार होतील याची मला खात्री आहे। या डिझाईनमध्ये पहिला एक शुगर बीट, नंतर एक कट पाईप व आणखी एक शुगर बीट सुईमध्ये घेऊन धाग्यामध्ये घाला। त्यानंतर पुन्हा एक कट पाईप आणि शुगर बीट याच पद्धतीने घालून घ्यायचा। नंतर तीच प्रोसेस परत एकदा रिपीट करायची आणि त्या शेवटच्या शुगर बीटला गाठ मारून घ्यायची। या लाईनमध्ये आपल्या 3 कट पाईप्स आणि 4 शुगर बीट्स येतील। त्या लाईनच्या दोन्ही बाजूच्या लाईनमध्ये पहिलीच प्रोसेस रिपीट करायची। या लाईनमध्ये आपण 2 कट पाईप्स आणि 3 शुगर बीट्स वापरणार आहोत। आता आपल्या 2 लाईन्स तयार झाल्या आहेत। बुट्ट्यातील शेवटची स्टेप म्हणजे बुट्ट्याच्या दोन्ही बाजूला सेम पद्धतीने एक कट पाईप व 2 शुगर बीट्स लावून घ्यायचे। ही डिझाईन तुम्ही ब्लाऊजच्या स्लीव्जवरती किंवा नेकलाईनवरती वापरू शकता। पुढील डिझाईनमध्ये पहिली डिझाईन बनवताना आपण ज्या स्टेप्स फॉलो केल्या त्याच स्टेप्स रिपीट करायच्या आहेत। या डिझाईनमध्ये पहिल्या लाईनमध्ये 2 कट पाईप व 3 शुगर बीट्स येणार। त्याच्या बाजूला 2 लाईनमध्ये 1 कट पाईप व 2 शुगर बीट्स येतील। हा बुट्टा सुंदर आणि नाजूक असा आहे। या बुट्ट्यामध्ये कट पाईप आणि शुगर बीट क्रॉसमध्ये घाला। प्रत्येक कट पाईपच्या शेवटला एक शुगर बीट घातल्याने डिझाईन आकर्षक दिसते। या व्हिडिओतील शेवटचं आणि सर्वात खास डिझाईन
हे डिझाईन 2 षटकोनी आकृत्या एकमेकांना जोडून बनवलेले आहे, ज्याच्यामध्ये मोठा मणी लावला आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे षटकोन तयार करून घ्या व त्या षटकोनाच्या मध्ये एक गोल मणी लावून घ्या। लगेच त्या षटकोनाच्या बाजूला एक दुसरे षटकोन तयार करा व त्याच्याही मध्ये एक गोल मणी लावून घ्या। ही डिझाईन खूपच लक्षवेधी दिसते। व्हिडिओमध्ये काही शंका असल्यास कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शीतल्स क्रिएशनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या क्रिएटिव्ह व्हिडिओसह। धन्यवाद।